आज आपण बनवणार आहोत तिखट मिठाच्या कडकण्या। सर्वप्रथम आपण 2 वाट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी तांदळाचे पीठ, लसण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट, हळद, तिखट, ओवा, मीठ, धनेपूड, हिंग आणि पीठ करण्यासाठी ताक। सर्वप्रथम आपण सगळं मिक्स करून पिठात टाकून द्यायचं। तिखट मीठ सगळं टाकून द्यायचं आणि ताकात भिजवायचं। गोळा घट्ट गोळा करायचा। जसं लागल गोळा होईल तसं ताक टाकायचं, जास्त टाकायचं नाही। घट्ट गोळा झाला पाहिजे आणि घट्ट गोळा होईपर्यंत सारखं टाकत राहायचं आणि उंडा मळत राहायचा। घट्ट उंडा भिजवायचा। जसं उंडा घट्ट उंडा भिजवल्यावर आम्ही आता व्हिडिओ करून राहिलो, झाकून ठेवायचं। नंतर कढईत तेल टाकायचं। कढईतलं तेल तापेपर्यंत उंडा भिजतो। नंतर त्याची पतली पोळी लाटायची। खूप पतली पोळी लाटल्यावर जितकी पतली लाटाल तितकी कुरकुरीत होणार। जसं थोडं पीठ लाटण्यासाठी चिटकू नये म्हणून लावायचं। जितकी पतली लाटताल तितकी कुरकुरीत होणार। नंतर चाकूनं त्याचे शंकरपाळ्याचे आकार द्यायचा। चाकूनं शंकरपाळ्याचा आकार कापायचे। कापणं झाल्यावर थोडासा उंडा तेलात टाकून पाहायचं, तेल तापलं का नाही। थोडासा उंडा, ते उंडा वर आला तर तेल तापलं असं समजायचं। मग त्याच्यात एक एक करून कडकण्या टाकायच्या। मोठ्या गॅसवर 2-2, 4-4 टाकून द्यायच्या आणि लाल होईपर्यंत छान तळून घ्यायचे। जोपर्यंत लालसर रंग येत नाही तोपर्यंत तळून घ्यायचे। लालसर रंग आला की त्या काढून घ्यायच्या। हे आपल्या कडकण्या लालसर रंगावर यायला त्यांना एकदा पलटून टाकायचं, झाऱ्यानं पलटायचं। लालसर रंगावर आल्या मग त्या आता पूर्ण लालसर रंग झाला, त्या चाळणीत काढून घ्यायच्या। नंतर डिशमध्ये नाश्त्यात सॉससोबत ह्या कडकण्या खाऊ शकतात। सकाळी